नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डॉक्टर BP वाघ आपणा सर्वांचे मनस्वी हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, मागील व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण निर्देशांकाच्या विविध प्रकारांच्या संदर्भात चर्चा केली। आज आपण त्या पुढील घटक बघणार आहोत, तो म्हणजे निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्त्व। विद्यार्थी मित्र हो, निर्देशांक अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत त्या अनुषंगाने आज आपणास चर्चा करायची आहे। तर निर्देशांकाचा अर्थशास्त्रामध्ये नेमकं काय महत्त्व आहे किंवा निर्देशांकाचा वापर कशा पद्धतीने केला जातो या अनुषंगाने आज आपणास चर्चा करायची आहे। विद्यार्थी मित्र हो, निर्देशांकाचं अर्थशास्त्रातील महत्त्व पाहत असताना प्रामुख्याने एक बाब लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। आर्थिक विश्लेषणाचं एक अतिशय महत्त्वाचं साधन म्हणून आपण निर्देशांकाकडे पाहतो, कारण निर्देशांकाच्या आधारे अर्थव्यवस्थेमध्ये घडून येणाऱ्या बदलांच्या संदर्भात माहिती प्राप्त होते। एवढंच नसून अर्थव्यवस्था कशा पद्धतीने मार्गक्रमण करते आहे, अर्थव्यवस्थेचा नेमका कल कशा पद्धतीचा आहे, हा कल म्हणत असताना वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्पादन असेल, देशातील किंमत पातळी असेल, असं एकंदरीत अर्थव्यवस्थेचं चित्र स्पष्ट करण्याच्या दृष्टीने निर्देशांक अतिशय महत्त्वाचे आहेत। आणि म्हणून निर्देशांक हे आर्थिक विश्लेषणासाठी एक अनिवार्य स्वरूपाचं साधन मानलं जातं। आणि त्यामुळे विद्यार्थी मित्र हो, काही विविध मुद्द्यांच्या आधारे निर्देशांकाचं महत्त्व आपणाला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे। निर्देशांकाचं महत्त्व पाहत असताना पहिला महत्त्व सांगितलं जातं की योग्य धोरण ठरविण्याच्या दृष्टीने। विद्यार्थी मित्र हो, निर्देशांक हे धोरण निर्मात्यांना योग्य अशा प्रकारचं आर्थिक धोरण ठरविण्याच्या दृष्टीने, योग्य अशा प्रकारचं आर्थिक धोरण तयार करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरतात। आणि म्हणून अशा प्रकारची मार्गदर्शक स्वरूपाची तत्वे निर्देशांकाच्या माध्यमातून धोरण निर्मात्यांना पुरवली जातात आणि या मार्गदर्शक तत्वाच्या आधारे विविध प्रकारची आर्थिक धोरणे धोरण निर्मात्यांकडून तयार केली जातात। मग आपण म्हणाल कोणकोणती धोरणे प्रामुख्याने तयार केली जातात, तर त्यामध्ये देशाचं कृषीविषयक धोरण असेल, देशाचं औद्योगिक धोरण असेल, देशातील मजुरीच्या दराच्या निर्धारणाच्या संदर्भातील धोरण असेल, देशातील वेगवेगळ्या प्रकारचे इतर धोरणं असतील, मग ते आयातीच्या संदर्भातील धोरण असेल, निर्यातीच्या संदर्भातील धोरण असेल, अशा प्रकारचे विविध असे धोरणं जेव्हा धोरण निर्मात्यांकडून केली जातात किंवा ठरवली जातात, त्या प्रसंगी धोरण निर्मात्यांना निर्देशांकाच्या तत्वाचा वापर करावा लागतो। म्हणजे निर्देशांकाची तत्वे या ठिकाणी धोरण निश्चित करत असताना मार्गदर्शक ठरतात असंही आपणाला म्हणता येईल। एवढंच नव्हे तर विद्यार्थी मित्र हो, जेव्हा देशातील मग ते केंद्र शासनाचे कर्मचारी असो अगर राज्य शासनाचे कर्मचारी असो, यांना परिस्थितीनुसार जे काही महागाई भत्ते दिले जातात, हे महागाई भत्ते देत असताना सुद्धा सरकारला देशातील निर्देशांकाचा आधार घ्यावा लागतो। निर्देशांकाची परिस्थिती लक्षात घेऊन, निर्देशांकाचं मूल्य लक्षात घेऊन देशातील केंद्र शासकीय कर्मचारी असो अथवा राज्य शासकीय कर्मचारी असो, यांना परिस्थितीनुरूप महागाई भत्ते जेव्हा प्रदान केले जातात, तेव्हा तो महागाई भत्त्याचा दर निश्चित करत असताना सुद्धा निर्देशांक धोरण निर्मात्यांना उपयोगी ठरतो। आणि म्हणून योग्य अशा प्रकारचं धोरण ठरविण्याच्या दृष्टीने देखील निर्देशांक अर्थशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचे मानले जातात किंवा उपयुक्त मानले जातात। अशा प्रकारे निर्देशांक हे धोरण निश्चितीच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे आहे। दुसरा म्हणजे देशातील कल आणि प्रवृत्तीचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने सुद्धा अर्थशास्त्रामध्ये निर्देशांक अतिशय महत्त्वाचे मानले जातात। विद्यार्थी मित्र हो, देशामध्ये विविध असे जे काही कल आहेत किंवा प्रवृत्ती आहे, ते कल जाणून घेण्याच्या दृष्टीने, त्याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने सुद्धा निर्देशांक महत्त्वाचे मानले जातात। मग आपण म्हणाल की देशातील एकंदरीत किंमत पातळी कशी आहे, देशाची आयात प्रवृत्ती कशी आहे, देशाच्या निर्यातीचा कल कसा आहे, यासारखे आर्थिक चल जे आहेत, या आर्थिक चलामध्ये अलीकडच्या काळात झालेले बदल जाणून घेण्यासाठी, त्या बदलाचं मोजमाप करण्यासाठी निर्देशांक मोठ्या प्रमाणात वापरले जातात। आणि म्हणून त्यावरून एकंदरीत देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विविध आर्थिक घटकांचा जो काही कल आहे किंवा त्यामध्ये होणारे प्रवृत्ती आहे, त्या कलाचा किंवा प्रवृत्तीचा, थोडक्यात बदलांचा अभ्यास या निर्देशांकाच्या आधारे केला जातो। म्हणजेच
या आर्थिक चलातील बदल मोजण्यासाठी निर्देशांक व्यापक प्रमाणात वापरला जातो आणि त्याच्या आधारावर देशाच्या अर्थव्यवस्थेचे एकंदरीत कल कसा आहे तो या संदर्भात निष्कर्ष काढले जातात। विद्यार्थी मित्र हो, मागील 5 किंवा 10 वर्षात औद्योगिक उत्पादनात कशा प्रकारचे बदल होत आहेत, मागील 5 किंवा 10 वर्षात कृषी उत्पादनात कशा प्रकारचे बदल होत आहेत, म्हणजे एकंदरीत औद्योगिक उत्पादन असो किंवा कृषी विषयक उत्पादन असो किंवा देशाची निर्यात असो अथवा आयात असो, यासारख्या घटकामध्ये कशा प्रकारचे बदल होत आहेत, त्यामधील बदलाची नेमकी प्रवृत्ती काय आहे ते जाणून घेण्याच्या दृष्टीने हे निर्देशांक महत्त्वाचे मानले जातात। कारण या आधारावर, निर्देशांकाच्या आधारावर औद्योगिक किंवा कृषी उत्पादनात वाढ होते आहे की घट होते आहे किंवा वाढीचा अथवा घटीचा दर नेमका काय आहे, आयात आणि निर्यातीच्या प्रवृत्ती कशा आहेत, त्यामध्ये कशा प्रकारचे बदल होत आहेत, हे एकंदरीत देशातील आयात असेल, निर्यात असेल, औद्योगिक उत्पादन असेल, कृषी उत्पादन असेल, यासारख्या विविध आर्थिक घटकांमध्ये होणारा बदलाचा कल किंवा प्रवृत्ती अभ्यासण्याच्या दृष्टीने सुद्धा निर्देशांक महत्त्वाचे मानले जातात आणि म्हणून त्या दृष्टीने सुद्धा निर्देशांकाचं महत्त्व वर्णन करता येतं। कारण निर्देशांकाच्या आधारावर उत्पादन असेल, देशातील किंमत पातळी असेल, देशातील निर्यात आयात असेल, कृषी उत्पादन असेल, औद्योगिक उत्पादन असेल, अशा यासारख्या विविध आर्थिक चलांमध्ये कशा प्रकारचे बदल घडून येत आहेत, त्या बदलाची प्रवृत्ती कशी आहे, नेमका कल कसा आहे, या संदर्भातील अभ्यास करण्याच्या दृष्टीने निर्देशांक अतिशय महत्त्वाचे आहेत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सुद्धा निर्देशांकाचं महत्त्व वर्णन करता येतं। तर विद्यार्थी मित्र हो, यानंतर निर्देशांकाचं महत्त्व पाहत असताना प्रामुख्याने या ठिकाणी भविष्यातील घडामोडींचा अंदाज वर्तविण्याच्या दृष्टीने सुद्धा निर्देशांक अतिशय महत्त्वाचे मानले जातात। विद्यार्थी मित्र हो, आता भविष्यातील म्हणजे येणाऱ्या काळातील, भविष्यातील म्हणजे काय, येणाऱ्या काळात आर्थिक घडामोडींमध्ये कशा प्रकारचे बदल होतील याविषयीचे अंदाज व्यक्त करण्याच्या दृष्टीने सुद्धा निर्देशांक महत्त्वाचे मानले जातात। विद्यार्थी मित्रांनो, भूतकाळ आणि वर्तमान काळातील विश्लेषणाच्या आधारे आर्थिक घडामोडीतील अंदाज व्यक्त करण्यासाठी निर्देशांक उपयोगी ठरतो। कारण भविष्याचा जेव्हा अंदाज व्यक्त करायचा असतो तेव्हा तो भविष्याचा अंदाज करत असताना भूतकाळातील किंवा वर्तमान काळातील आर्थिक घडामोडींमध्ये कशा प्रकारचे बदल होत आहेत, त्या वर्तमान काळातील आणि भूतकाळातील आर्थिक घडामोडीमध्ये होणाऱ्या विश्लेषणाच्या आधारे, आर्थिक घडामोडीमध्ये होणाऱ्या बदलांच्या आधारे, त्या बदलांच्या विश्लेषणाच्या आधारे आपण भविष्याचा अंदाज लावू शकतो। कारण भविष्याचा अंदाज लावत असताना वर्तमान काळाचा आणि भूतकाळाचा आधार घेणं अत्यंत आवश्यक असतं। अशा प्रकारे वर्तमान काळामध्ये किंवा भूतकाळामध्ये देशाच्या आर्थिक घडामोडीचं नेमकं चित्र काय आहे, त्या चित्राचा आधार घेऊन भविष्यात देशात कशा प्रकारचे बदल घडून येतील, आर्थिक घडामोडी भविष्यात कशा प्रकारे घडतील, या संदर्भातील अंदाज म्हणजे भविष्यातील अंदाज व्यक्त करण्याच्या दृष्टीने सुद्धा निर्देशांक महत्त्वाचे मानले जातात। विद्यार्थी मित्र हो, उपलब्ध माहितीच्या आधारे समजा देशाची आयात कशी आहे, देशाची निर्यात कशी आहे, त्या संदर्भातली एकंदरीत बदलाची प्रवृत्ती कशी आहे, ही वर्तमान काळातली आणि भूतकाळातील माहिती जर आपल्याकडे असेल तर या माहितीवरून आपण अंदाज लावू शकतो की भविष्यात देशाची निर्यात अथवा आयात वाढेल किंवा कमी होईल। या संदर्भातील ढोबळ अशा अंदाज आपण या ठिकाणी व्यक्त करू शकतो आणि हे भविष्याच्या संदर्भातील हे जे काही अंदाज आहेत ते अंदाज व्यक्त करत असताना वर्तमान काळातील किंवा भूतकाळातील आर्थिक घडामोडी, त्याचं विश्लेषण, त्याच्या संदर्भात असणारी परिस्थिती इत्यादीचा आधार घ्यावा लागतो आणि अशा प्रकारे वर्तमान काळातील आणि भूतकाळातील विश्लेषणाचा आधार घेऊन भविष्यात कशा प्रकारच्या आर्थिक घडामोडी घडून येतील या संदर्भातील अंदाज व्यक्त करत असताना निर्देशांक उपयोगी आहेत किंवा मार्गदर्शक आहेत। विद्यार्थी मित्र हो, जेव्हा अशा प्रकारचे भविष्यातले अंदाज एखाद्या धोरण निर्मात्यांना माहीत होतात तेव्हा त्या भविष्यातील अंदाजावरून कशा पद्धतीचे निर्णय घेतले पाहिजे
या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन प्राप्त होत असतं। कारण भविष्यातील अंदाजांवरून योग्य अशा पद्धतीचे आर्थिक निर्णय कशा पद्धतीने घ्यावेत या संदर्भातील मार्गदर्शन प्राप्त करण्याच्या दृष्टीने सुद्धा निर्देशांक महत्त्वाचे मानले जातात। अशा प्रकारे एकंदरीत भविष्यातील आर्थिक घडामोडींचा अंदाज व्यक्त करण्याच्या दृष्टीने सुद्धा निर्देशांक महत्त्वाचे मानले जातात। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, निर्देशांक हे भविष्यातील आर्थिक घडामोडीचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे आहे। एवढंच नव्हे तर चलनवाढीचं मोजमाप करण्याच्या दृष्टीने सुद्धा निर्देशांक महत्त्वाचे आहे। आता विद्यार्थी मित्र हो, चलनवाढ म्हणजे काय? जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये चलनाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो तेव्हा या चलनाच्या पुरवठ्यामध्ये होणाऱ्या वाढीचा परिणाम म्हणून देशामध्ये बऱ्याच वेळा किंमत वाढीसारखी परिस्थिती येत असते। म्हणजे देशाची सर्वसाधारण किंमत पातळी वाढत असते, ज्याला आपण चलनवाढ असं सुद्धा म्हणतो किंवा महागाई असं सुद्धा म्हणत असतो। तर या चलनवाढीचं मोजमाप करण्याच्या दृष्टीने सुद्धा निर्देशांक महत्त्वाचे मानले जातात। कारण निर्देशांकाचा वापर वेळोवेळी किंमत पातळीतील बदल मोजण्यासाठी केला जातो। खऱ्या अर्थाने देशाच्या किंमत पातळीमध्ये कशा प्रकारचे बदल होत आहेत हे किंमत पातळीमध्ये होणारे बदल मोजण्यासाठी बऱ्याच वेळा निर्देशांकाचा वापर केला जातो। किंबहुना निर्देशांकाच्या आधारेच देशातील किंमत पातळीतील बदल मोजले जातात असंही आपण म्हणू शकतो। म्हणजे एकंदरीत देशामध्ये किंमत पातळीच्या संदर्भातील परिस्थिती कशी आहे, महागाईची परिस्थिती आहे का प्रचंड प्रमाणात किंमत घटीची परिस्थिती आहे, म्हणजे चलनवाढीची परिस्थिती आहे की चलन घटीची परिस्थिती आहे, चलनात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात किमती वाढत आहेत की मोठ्या प्रमाणात किमती घटत आहेत, ही नेमकी देशातील किंमत पातळी कशी आहे या संदर्भातील मोजमाप करण्याच्या दृष्टीने निर्देशांक महत्त्वाचे आहेत। कारण देशातील किंमत सर्वसाधारण किंमत पातळी मोजण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो। आणि जर देशामध्ये या ठिकाणी समजा प्रचंड प्रमाणात किमती वाढलेल्या असतील, ज्याला आपण आपल्या ढोबळ भाषेत महागाई असं म्हणतो, समजा देशामध्ये मोठ्या प्रमाणात महागाई झाली असेल तर या महागाईचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर होत असतो आणि म्हणून या महागाईला कुठेतरी नियंत्रित केलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण शासनाकडून राबवलं जातं। मग अशा प्रकारे महागाईच्या विरोधात कुठल्या प्रकारचे उपाययोजना वापरायची आहेत या संदर्भातील निर्णय शासनाकडून घेतला जातो आणि ही उपाययोजना वापरायच्या अगोदर या महागाईचा दर, देशातील किमतीची पातळी सरकारला जाणून घेणं अत्यंत आवश्यक असतं। आणि ही किमतीची पातळी जाणून घेण्यासाठी, महागाईचा दर जाणून घेण्यासाठी सरकारला निर्देशांकाचा वापर करावा लागतो आणि म्हणून निर्देशांक दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे की निर्देशांकाच्या आधारे चलनवाढीचं मोजमाप करता येतं की प्रचंड प्रमाणात किमती वाढलेल्या असतील तर त्या महागाईच्या विरोधात योग्य अशा प्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी सरकारला या ठिकाणी निर्देशांक उपयुक्त ठरतो। कधी कधी देशामध्ये प्रचंड प्रमाणात किमतीमध्ये घट होण्याची सुद्धा शक्यता असते, याला आपण मंदीसारखी परिस्थिती म्हणतो आणि अशा प्रकारची मंदी सुद्धा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय घातक मानली जाते। कारण मंदीच्या कालावधीत संपूर्ण उद्योग हे पूर्णतः ढासळतात। अर्थव्यवस्था या ठिकाणी मंदीच्या कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचा दर मोठ्या प्रमाणात कमी होतो, कारण या ठिकाणी उद्योगधंदे बंद पडण्याची शक्यता असते आणि म्हणून या विरुद्ध सुद्धा सरकारला उपाययोजना करावी लागते। मग ती मंदीची परिस्थिती असेल किंवा तेजीची परिस्थिती असेल, या संदर्भात योग्य अशा प्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी सरकारला निर्देशांक उपयुक्त ठरत असतो। ही बाब देखील या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते आणि म्हणून चलनवाढीचं मोजमाप करण्याच्या अनुषंगाने देखील निर्देशांकाचं महत्त्व आपणास वर्णन करता येतं। त्यानंतर निर्देशांकाचं महत्त्व पाहत असताना आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्याच्या दृष्टीने सुद्धा निर्देशांकाचं महत्त्व आपणास वर्णन करता येतं। विद्यार्थी मित्र हो, देशातील जी आर्थिक माहिती आहे, वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये असणारी जे काही बदल आहेत, ती आर्थिक माहिती अचूक वास्तव स्वरूपात सादर करण्याच्या दृष्टीने सुद्धा निर्देशांक महत्त्वाचे आहेत। कारण देशामध्ये जर चलन फुगवटा झाला असेल तर तो चलन फुगवटा कमी करणे म्हणजे मूळ माहितीशी तडजोड करणे होय। कारण देशामध्ये प्रचंड अशा प्रमाणात जेव्हा चलन फुगवटा तर तो कमी करणे गरजेचे असते आणि अशा प्रसंगी
हा चलन फुगवटा कमी करणे म्हणजेच मूळ माहितीशी तडजोड करणे आणि अशा प्रकारे मूळ माहितीशी तडजोड करून आर्थिक परिस्थिती, आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात, खऱ्या स्वरूपात व्यक्त करण्याच्या दृष्टीने देखील निर्देशांक अतिशय महत्त्वाचे मानले जातात। कारण निर्देशांकाच्या सहाय्याने देशाच्या किंमत पातळीमध्ये कशा प्रकारचे बदल होत आहेत आणि हे किंमत पातळीमध्ये होणारे बदल असतील, आयात निर्यातीमध्ये होणारे बदल असतील, उत्पादनात होणारे बदल असतील, अचूक स्वरूपात व्यक्त करण्याचं कार्य निर्देशांकाच्या माध्यमातून केल्या जातं आणि देशामध्ये एकंदरीत आर्थिक परिस्थिती खऱ्या अर्थाने कशा प्रकारची आहे, त्यामध्ये कशा प्रकारचे बदल घडून येत आहेत या संदर्भातील माहिती, आर्थिक घटकातील माहिती वास्तव स्वरूपात व्यक्त करण्यासाठी निर्देशांक वापरला जातो आणि ज्याच्या आधारे अर्थव्यवस्थेचं वास्तविक चित्र या ठिकाणी आपणाला लक्षात येऊ शकतं। आणि म्हणून मग किंमत वाढ असू शकेल, आयात निर्यातीमध्ये झालेले बदल असतील, उत्पादनात झालेले बदल असतील, यासारखी एकंदरीत परिस्थिती खऱ्या अर्थाने वास्तव स्वरूपात व्यक्त करण्याच्या दृष्टीने निर्देशांक महत्त्वाचे मानले जातात आणि म्हणून या दृष्टीने देखील निर्देशांकाचं महत्त्व आपणास वर्णन करता येतं। अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्त्व या संदर्भात आहे। निश्चितपणे निर्देशांक अर्थशास्त्राच्या दृष्टीने कोणकोणत्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत त्या संदर्भातील संपूर्ण माहिती जी आज आपण बघितली ती निश्चितपणे आपणास समजली असेल अशा प्रकारचा एकंदरीत विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। आणि विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपल्या व्हिडिओ लेक्चरला पूर्णविराम देऊया। धन्यवाद।